कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन हॉल येथे लायन्स लिनेस आणि लिओ क्लबच्या वतीने आयोजित लायन्स बिझनेस एक्स्पो आणि सांस्कृतिक महोत्सवाचे सोमवारी समारोप झाला। शेवटच्या दिवशीही या एक्स्पोमध्ये कोपरगावकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती। गेल्या 5 दिवस सुरू असलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। गेल्या 5 दिवसात या बिझनेस एक्स्पोमध्ये जवळपास 3 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते विवेक कोल्हे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब कोळेकर, पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, सार्वमतचे संपादक अनंत पाटील, मुख्याधिकारी सुहास जगताप आदी उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांनी क्रेडाईच्या सर्व स्टॉलला भेट देत एक्स्पोचा आढावा घेतलाय। या 5 दिवसीय एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, डान्स, कोपरगाव डान्स, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, महिलांसाठी कुकिंग शो, अंताक्षरी स्पर्धा आदी कार्यक्रमाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी क्लबच्या वतीने आयोजित गाता रहे मेरा दिल या अंताक्षरी स्पर्धेमध्ये मकरंद कुलकर्णी व ॲडव्होकेट श्रद्धा जवाद हे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले असून कोपरगाव लिटिल चॅम्प्समध्ये आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचा संघ हा प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला आहे। कोण होणार कोपरगाव सुपरस्टार यामध्ये द आर ग्रुप कोपरगाव या संघाने प्रथम क्रमांक घेत 11,000 रुपये रोख मिळवले आहेत। लायन्स बिझनेस एक्स्पोमुळे कोपरगावच्या अर्थकारणाला चालना मिळेल अशा खूप साऱ्या गोष्टी आणि स्टॉल यामध्ये उपलब्ध होते। त्यामुळे कोपरगावच्या प्रगतीमध्ये हातभार लागत आहे आणि या उपक्रमामुळे तालुक्यात नवनवीन उद्योजक तयार होत आहेत। यात सर्व आयोजकांनी छान प्रकारे हा कार्यक्रम घडवून आणला असल्याचे यावेळी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी सांगितले। तसेच युवा नेते विवेक कोल्हे आणि चैताली काळे, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब कोळेकर, मुख्याधिकारी सुहास जगताप, सार्वमतचे संपादक अनंत पाटील यांनी देखील लायन्स, लिनेस आणि लिओ क्लबच्या सर्वच पदाधिकारी आणि सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे। प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज कोपरगाव। लिओ क्लब ऑफ कोपरगाव आयोजित कोपरगाव एक्स्पो 2024 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा आपला एक्स्पो संपन्न होत आहे। खरं तर गेली 4-5 दिवस कशी गेली या सगळ्या मंडळींना कळलं नसेल। जवळपास रोज 10,000च्या पेक्षा जास्त ग्राहक किंवा कोपरगावकर या ठिकाणी येत होते। मागच्या वर्षी मी म्हटलं होतं की कोपरगावसाठी पर्वणीच आहे आणि जणू काही वार्षिक स्नेह संमेलन कोपरगावचं आहे आणि ही सगळी मंडळी कुठंतरी आपल्या व्यस्त दैनंदिन कार्यक्रमातून, व्यवसायातून वेळ काढून या ठिकाणी या आयोजनामध्ये गेली महिन्याभरापासून झटत आहे। ते कोपरगावकर म्हणून आपण सगळ्या आयोजकांचा टाळ्या वाजून खरं तर आभार व्यक्त करूया। टाळ्या वाजत नाही कोपरगावकर, त्याचं कारण असं आहे की ही सगळी मंडळी स्वतःचा व्यवसाय सोडून कुठलाही नफा स्वतःसाठी न बघता कोपरगावच्या हितासाठी या ठिकाणी जमलेली आहे। मी नेहमी सांगतो की आपल्याला देश सेवा करण्यासाठी सीमेवर जायची आवश्यकता नाही। आपल्या परिसरात राहून भौगोलिक दृष्ट्या आपण जर काही चांगला बदल घडवू शकलो तर निश्चितपणाने ती देखील एक देश सेवा आहे। शेजारच्या तालुक्यांपेक्षा आपल्या तालुक्याचा आगळा वेगळा असा एक्स्पो आपल्याला उत्साह देऊन जातं, नव चैतन्य देऊन जातं। मी कालही आलो होतो। विशेषतः या वर्षीचं क्रीडाईचं जे काही स्टॉल्स लागलेले आहेत ते आगळ्या वेगळ्या पहिल्यांदाच आपल्या इथं असे स्टॉल्स लागलेले आहेत। जवळपास रिअल इस्टेट मध्ये 1500, 1600, 2,000 युनिट्स आपल्या काही बिल्डर्सनी आपल्या कोपरगावमध्ये विकलेले आहेत। आश्चर्याची बाब म्हणजे 1-1 कोटीचे फ्लॅट आपल्या इथे विकले गेले। हे माझ्यासाठी कालच्या त्या सगळ्यांबरोबर संवाद करताना फार आश्चर्याचं मला वाटलं। हळूहळू आपले कोपरगाव निश्चितपणाने नावलौकिक होण्याच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना सामूहिक प्रयत्न करायचे आहे। या कार्यक्रमाच्या खरं तर समारोपाच्या ठिकाणी आपण आज उपस्थित आहोत। गेल्या 4 दिवसांपासून नाही परंतु गेल्या 4 महिन्यांपासून जी मेहनत कोपरगावातील लायन्स, लिओ क्लब
यातील सर्वच मेंबर्स या कार्यक्रमासाठी एकत्रित येऊन, खरं तर मी म्हणेन की मी आणि दादा, आशुतोष दादा, आम्ही दोघेही तुमचे पाठ आहोत आणि म्हणून गेल्या 1 महिन्या अगोदरची मीटिंग असेल त्या दिवशीपासून ते आजच्या दिवसापर्यंत आम्ही दोघांनीही पूर्ण प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक ठिकाणी आपली उपस्थिती देण्याचा व जितकं आपल्याला जमेल एवढा वेळ आपण या कार्यक्रमाला देऊया, कारण की या कार्यक्रमाचा जो हेतू आहे तो खूप सुंदर आहे आणि तो म्हणजे एक्सपो 2024चा कन्सेप्ट मुळात हा खूप आगळा वेगळा आहे आणि क्रीडेला एकत्र घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्याचबरोबर विक्रेत्यांचे स्टॉल असतील, महिला बचत गटांचे स्टॉल असतील, असं सर्वच घटकातील लोकांना एकत्र आणून आपल्या कोपरगावातील बाजारपेठ ही कशी वाढेल याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला। त्याचबरोबर मुलं कुठं विसरून जाऊ नये किंवा येणारे जे युथ आहेत यांना देखील इथे आल्यावरती ती भावना आली पाहिजे, या बिल्डिंग्स पाहून क्रीडायच्या की मी देखील एक घर विकत घेईन। या ठिकाणी आल्यानंतरच खरं तर गेल्या 4-5 दिवसापासून चालू होतं की या कार्यक्रमाला यायचं, परंतु मागचे 4 दिवस काही कारणामुळे येता आलं नाही। आज या ठिकाणी येत असताना ज्या वेळेला प्रवेश केला तेव्हापासूनच एक वेगळं चित्र, वेगळं वातावरण दिसायला लागलं। लोकांची गर्दी तुफान होती आणि ज्या वेळेला 12 ज्योतिर्लिंगांच्या पासून पुढे आलो खरं तर असं वाटलं नाही कुठल्या तरी एखाद्या मोठ्या शहरामध्ये, मुंबईमध्ये बरीचशी एक्झिबिशन बघितली, एक साधारणपणे तशा प्रकारचं स्टँडर्ड या ठिकाणी दिसलं आणि जे काही पाहत आलो त्याच्यामध्ये विशेषतः क्रीडाईच्या बऱ्याचशा स्टॉलला भेटी दिल्या आणि एकंदरीत जे डिझाईन्स होते, इलेव्हेशन होते, नवीन जे बांधकामाचे काही पॅटर्न्स होते, खरं पाहिलं तर एकंदरीत एक सुसंस्कृत चांगलं सदृढ शहराचे लक्षणं जे असतात तर तशा प्रकारचे एक नियोजन, तशा प्रकारचं बांधकामाचे डिझाईन्स आणि एकंदरीत कार्यक्रमाची व्यवस्था तर ही तशा प्रकारची दिसली। सर्व सदस्यांचे मला मनापासून कौतुक करायला लागेल की एक चांगला दृष्टिकोन या निमित्तानं आपण शहराला देत आहात आणि या एक्झिबिशनच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपण जनतेला दाखवू शकतो, देऊ शकतो आणि एक वेगळा चांगला विचार करण्याची क्षमता ही सर्वांच्या मनामध्ये याच्यामुळे निर्माण होऊ शकते। तर या सर्व कार्यक्रमासाठी आपले जे आयोजक आहेत, त्यांचे सर्व प्रायोजक आहेत, तर यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो। नमस्कार कोपरगावकर, कोपरगावकरांचा खूप खूप धन्यवाद। हे श्रेय सगळं जातं तुम्हाला। लायन्स बिझनेस एक्सपो 2024 हे याला उद्दंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व कोपरगावकरांचे खूप खूप आभारी आहे। लायन्स लिनेस लिओ क्लबचा हे एक्सपोचा 12वा वर्ष आणि याला हे पहिल्या दिवसापासून जी आपण महिला रॅली घेतली त्याला 1100 महिलांनी असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्व महिलांचे खूप खूप आभारी आहे। आणि महिला दिनाच्या निमित्त आपण जे काही प्रोग्राम घेतले जसं होम मिनिस्टर किंवा मधुराज रेसिपी त्या सर्वांना त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तसेच प्रत्येक शाळेय कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशन सर्वांना भरपूर एंट्री झाल्या, 600-700 मुलांनी पार्टिसिपेट केलं आणि या पूर्ण एक्सपोला खूप सक्सेसफुल केलं, त्याबद्दल धन्यवाद। तसेच क्रीडाईचा भी धन्यवाद देतो की त्यांनी त्या प्रॉपर्टी एक्सपो भरून आणला, 50 पेक्षा वर स्टॉल होते आणि त्यांना सध्या खूप चांगला बिझनेस मिळाला आणि कोपरगावची बाजारपेठ फुलवावी यासाठी आपण जो हा प्रयत्न केला त्याबद्दल मी क्रीडाईचे सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो। आणि या पूर्ण एक्सपो मध्ये सर्व स्टॉल धारकांचे खूप खूप चांगला असा धंदा झाला आहे। जवळजवळ 2-2.5 कोटी रुपयाची उलाढाल इथे झाली असेल असा अंदाज आहे। अजून अंदाज पूर्ण यायचा आहे, पण याच्यासाठी मी सर्व कोपरगावकरांचे पुनश्च एकदा धन्यवाद देतो। असाच प्रतिसाद आम्हाला प्रत्येक वर्षी मिळावा अशी विनंती करतो। खूप खूप धन्यवाद। आमचे या कार्यक्रमाचे प्रायोजक कर्मवीर शंकरराव काळे साहेब उद्योग समूह यांनी शीर्षक प्रायोजकत्व स्वीकारलं
आणि प्रत्येक वर्षी ते आमचे सोबतच असतात. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आशुतोष दादांचा आणि चैताली त्यांचा खूप खूप आभारी आहे. तसेच प्रायोजक म्हणून संजीवनी उद्योग समूह, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व विवेक भैया कोल्हे यांचाही मी खूप खूप आभारी आहे. महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, तसेच गोदावरी दूध संघाचे राजेश आबा परजणे व समता पतसंस्थाचे काकासाहेब कोटे यांचा मी खूप खूप आभारी आहे, ज्यांनी आम्हाला हे स्पॉन्सरशिप दिली आणि हा एक्सपो भरविण्यात खूप खूप मदत केली. पुनश्च एकदा सर्व कोपरगावकरांचे व सर्व स्पॉन्सरचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार. कोपरगाव लायन्स बिझनेस एक्सपो, ज्याची कोपरगावकर आतुरतेने वाट पाहत असतात. कोपरगावच नव्हे तर कोपरगाव तालुक्यातील आणि आजूबाजूच्या शहरातील सर्वच लोक त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. असा बिझनेस एक्सपो गेल्या 5 दिवसापासून संपन्न होत होता आणि आज त्याचे पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम आज इथे झालेला आहे. इथे या माध्यमातून मी सर्व कोपरगाव आणि तसेच शहरातील आणि तालुक्यातील इतर गावातील इतर शहरातील सर्व नागरिकांना इथे मी मनपूर्वक धन्यवाद त्यांचे मानतो, त्यांचे आभार मानतो का त्यांनी या कोपरगावच्या लायन्स बिझनेस एक्सपो, लायन्स लिनेस आणि लिओ क्लब ऑफ कोपरगाव आयोजित या कार्यक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम एक यशस्वी होण्यासाठी खूप मोठे योगदान दिले. त्यासाठी सर्वांचे 3ही क्लबच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद.